हॅलो मित्रांनो, खूप दिवसानंतर परत आज आपण एक व्हिडिओ आणलेला आहे. आजचा टॉपिक आहे की घरगुती हिंसाचार. ही एक गंभीर सामाजिक समस्या उद्भवलेली आहे. समाजात आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात घरगुती हिंसाचार होतात. ह्याच्यासाठी 2005चा कायदा आहे. तर ह्याचीच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. ओळख आणि आवाज कसा उठवायचा ह्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कारण बदल हा आपल्यापासूनच घडतो, तुमच्यापासूनच घडतो. त्यासाठी आवाज उठवणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आजचा जो आपला विषय आहे की घरगुती हिंसाचार आणि गंभीर सामाजिक समस्या, तर ह्याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग चालू करूया आजचं टॉपिक. त्यानंतर घरगुती हिंसाचार म्हणजे काय? तर सर्वप्रथम आपल्याला प्रश्न असा पडतो की घरगुती हिंसाचार म्हणजे काय? तर घरगुती हिंसाचार म्हणजे घरात किंवा कुटुंबात एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवरती केलेला शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक किंवा आर्थिक छळ. तर कोण असू शकतो ह्याच्यामध्ये? पती, पत्नी, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे पार्टनर्स असतात किंवा कुटुंबातील इतर सदस्य पण असू शकतात. तर दुसरा प्रश्न असा येतो की ह्याच्यामध्ये फक्त स्त्रियाच असू शकतात का? तर नाही. तर केवळ स्त्रियाच नाही, तर ही जी हिंसक प्रवृत्ती आहे ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. तर ही हिंसा स्त्रियांपुरतीच मर्यादित नसून तर हा पुरुषांना देखील ह्या बळीचा ठरू शकतो. ठीक आहे. त्यासाठी फक्त पुरुषच नाही तर स्त्रिया पण ह्याच्यामध्ये येतात. त्यानंतर घरगुती हिंसाचाराचे विविध प्रकार. तर हा 4 प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर 4 प्रकार ह्याचे काय आहेत? तर पहिला प्रकार आहे शारीरिक शोषण. शारीरिक शोषणमध्ये काय आहे? तर मारहाण, ढकलणे, इजा पोहोचवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, हॅरेसमेंट करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर मानसिक शोषण. तर मानसिक शोषणमध्ये काय आहे? तर अपमान करणे, वेळोवेळी अपमान करणे, पाहुण्यांच्या समोर अपमान करणे, मित्रांच्या समोर अपमान करणे, ह्या ज्या गोष्टी घडतात हे मानसिक शोषण ह्याच्यामध्ये येतात. त्यानंतर धमक्या देणे, सतत टीका करणे, आत्मसन्मान कमी करणे, नियंत्रण ठेवणे, असे एखाद्या व्यक्तीला कंट्रोलमध्ये ठेवणे. तर ह्या गोष्टी यामध्ये घडतात. त्यानंतर तिसरं कारण काय? तर लैंगिक शोषण. तर घरगुती हिंसाचाराचे जे प्रकार आहे त्यामध्ये लैंगिक शोषण एक आहे, म्हणजे जबरदस्तीने लैंगिक संबंध तयार करणे, लैंगिक छळ आणि गैरवर्तणूक करणे. त्यानंतर चौथा प्रकार हा येतो की शारीरिक शोषण. तर पैशांपासून वंचित ठेवणे, नोकरी करण्यापासून रोखणे, एखाद्या व्यक्तीला कामाला जाऊच नको, हेच करू नको, तेच करू नको, म्हणजे त्याचं फ्रीडम ऑफ फायनान्स जे आहे ते कॅप्चर करून घेणे, सगळं नियंत्रण करणे, हे एक हिंसाचाराच्या प्रवृत्तीमध्ये येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर घरगुती हिंसाचाराची कारणे काय आहेत? तर सर्वात पहिले जर पाहायला गेलं तर मनोवैज्ञानिक कारणे आहेत त्याला. त्याच्यामध्ये मनोवैज्ञानिक कारणे म्हणजे काय? तर आत्मविश्वास कमी करणे, राग नियंत्रण आणि मानसिक विकार हे जे व्यक्तीमध्ये असतात त्यामध्ये हे घडून येतात. त्याच्यानंतर दुसरं काय? तर सामाजिक कारणे. तर बालपणीचा आघात, आक्रमकतेला प्रोत्साहन देणारे सामाजिक नियम. जसं लहानपणापासून आपण पाहिलेलं असतं की काही क्रिमिनल असे असतात की त्यांच्यासोबत लहानपणापासून तसंच घडलेलं असतं, मग तेच त्या पद्धतीने घडवतात. त्यानंतर तिसरं काय? आर्थिक कारणे, जसं बेरोजगारी आहे, आर्थिक ताण आहे, कर्ज, व्यक्ती एखादा जर कर्जामध्ये असेल तर त्याचा आर्थिक ताण जे आहे घरगुती हिंसाचारामध्ये प्रवृत्त होतं, ते बदल होतो. त्यानंतर सांस्कृतिक कारण. चौथं म्हणजे काय? सांस्कृतिक कारण. तर हिंसेला सामान्य मानणारी किंवा न्याय्य ठरवणारी मानसिकता हे समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जर एखाद्या स्त्रीवरती त्याच्या पतीने मारलं, केलं, काय अत्याचार केलं तर काही लोक म्हणतात जाऊ दे, ते नॉर्मल आहे, त्याचा काही विषय नाही. पण घरगुती हिंसाचाराची कारणे एकट्याने येत नाहीत, तर ती अनेकदा एकमेकांशी जोडलेली असतात. म्हणजे जसं आपण काटा आहे त्या पद्धतीने छापा आहे. एका हाताने काय टाळी वाजत नाही, दोन्ही हाताने टाळी वाजते, हे आपल्याकडे म्हण आहेत. नंतर काय असतात की बालपणीचा आघात आणि सामाजिक न्याय नियम हिंसक वर्तनाला खतपाणी घालत असतात. नंतर आर्थिक ताणतणाव आणि बेरोजगारी यामुळे घरातील तणाव वाढतो आणि ज्यामुळे हिंसाचाराला धोका अधिक करतो, म्हणजे नाही का, वाढवतो. तर हे त्याच्या मागचे बेसिक 4 कारणं आहेत की ज्याच्यामुळं हिंसा वाढते. त्यानंतर हिंसाच्या चक्रात अडकलेले जीवन. हिंसाच्या चक्रात जीवन अडकलेले म्हणजे काय? तर भीती, लाज, एकटेपणाने पीडित व्यक्ती आवाज उठवण्यास घाबरतात. हे चक्र मोडण्याचे आपल्याला गरजेचे आहे. त्यासाठी आजचे आपण इन्फॉर्मेशन घेतलेलं आहे. तर घरगुती हिंसाचाराचे परिणाम काय आहेत?
ठीक आहे. परिणाम खूप भयानक असतात. तर परिणाम पाहिला काय येतो, त्याच्यात मानसिक परिणाम येतो. त्याच्यामध्ये काय होतो, माणूस नैराश्यामध्ये जातो, चिंतेत जातो, आत्मविश्वासाची जी कमतरता येते आणि मानसिक आघात होतो. आणि ह्या कंडिशनमध्ये काय होतं, माणसाला शारीरिक म्हणजे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि त्याचा एक दुर्दैवी अंत होतो. त्याच्यानंतर शारीरिक परिणाम काय होतात, शरीरात शारीरिक इजा, अपंगत्व, गंभीर प्रकरणामध्ये मृत्यू. जसं की तुम्हाला मी आता सांगितलं की अशा जे प्रकरणं होतात ह्याच्यामध्ये हार्ट अटॅक येणं, पॅरालिस होणं, BP, शुगर वाढणे ह्या गोष्टी होतात, जसं की आरोग्याविषयी समस्या वाढतात. त्यानंतर मुलांमध्ये परिणाम काय होतात, जर मुलं असतील आणि सतत जर घरामध्ये हिंसा वाढत असेल तर काय होतं, तर मुलं आक्रमक होतात किंवा त्यांच्या मनात भीती निर्माण होते आणि त्याचा त्यांच्या भविष्यावरती दीर्घकाळ नकारात्मक परिणाम होतो, जे की चांगलं नाही. तर ते थांबवणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर त्याला कायदेशीर संरक्षण काय दिलेलं आहे, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की घरगुती हिंसाचार अधिनियम 2005 हा आपल्याला तयार करण्यात आलेला आहे. तर हा कायदा महिलांच्या घरगुती हिंसाचारापासून सर्वसामाजिक संरक्षण प्राधान्य करतो, त्यांना देतो. तर ह्याच्यामध्ये काय, तर शारीरिक, भावनिक, लैंगिक आणि आर्थिक शोषणाविरुद्ध कायदेशीर मदत दिलेली आहे. त्यानंतर निवारा, आर्थिक मदत आणि इतर अनुतोष मिळवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर संरक्षण अधिकारी नेमण्याचा सुद्धा ह्याच्यामध्ये तरतूद आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पीडित महिलांचे कायदेशीर अधिकार काय आहेत, जर एखाद्या महिला जर ह्या घरगुती हिंसाचारापासून पीडित झाली तर त्याला काय अधिकार काय आहेत, तर तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. पोलीस किंवा संरक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवता येते. त्यानंतर संरक्षण आदेश म्हणजे न्यायालयाकडून तातडीने संरक्षण आदेश मिळवण्याचा अधिकार आहे, प्रोटेक्शन दिलं जातं. त्यानंतर राहण्याचा हक्क, सामायिक घरात राहण्याचा कायदेशीर हक्क दिला जातो. त्यानंतर आर्थिक नुकसान भरपाई, शोषणामुळे झालेल्या नुकसान भरपाईचे मागण्याचा अधिकार त्या महिलेकडे असतो किंवा तो पुरुषाकडे असतो. तर ह्याच्यासाठी मदतीसाठी संपर्क कोणाला साधा, तर सगळ्यात पहिल्यांदा पोलीस आहेत. 100 आणि 112 हे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तर ह्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. त्यानंतर हेल्पलाईन आहे की 1091 जी 24 तास उपलब्ध असते, महिलांसाठी आहे खास करून, तर ह्याच्यावरती कॉल करू शकता. त्याच्यानंतर कायदेशीर सल्ला, वकील किंवा कायदेशीर सेवा प्राधिकरण जे आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊ शकता आणि उपाययोजना करू शकता. त्याच्यानंतर मानसिक आधार, समुपदेशन किंवा मानसिक आरोग्य हेल्पलाईन नंबर आहे, तर त्याच्यावरून पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर एकत्र येऊन ही बदलण्याची आपल्याला गरज असते. आवाज उठवणे गरजेचं असतं. घरगुती हिंसाचार विरुद्ध बोलण्याचे धाडस दाखवणे गरजेचं असतं. जर तुम्ही मौन राहिला तर ते हिंसाचाराला बळी देतं, की एखादा व्यक्ती जर अत्याचार करत असेल तर तो म्हणतो जाऊ दे, ते काय म्हणत नाही तर आपण केल्याने तरी काय फरक पडायचा. तर त्यामुळे मौन न राहता बोलणं गरजेचं असतं. त्यानंतर पीडितांना साथ द्या. आजूबाजूला जर तुमच्या पीडित व्यक्ती असेल, भावनिक आधार द्या आणि मदत घेण्यास प्रोत्साहन करा. त्यांना ही इन्फॉर्मेशन शेअर करा, कशा पद्धतीने तुम्ही तुमच्यावरती होत असलेला अत्याचार थांबवू शकता. त्यानंतर सुरक्षित समाज घडवणं खूप गरजेचं आहे आपल्याला. तर प्रत्येकाला सन्मान आणि सुरक्षित यांसाठी आपले योगदान देणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे. तर ह्याच पद्धतीने आजचा जो आपला विषय होता घरगुती हिंसाचार आणि त्यांच्या सामाजिक समस्या, तर ह्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.